मित्रांनो, व्हिडिओमध्ये जे झाड तुम्ही पाहत आहात ते म्हणजे वडाचे झाड. वडाचं झाड खेड्यांमध्ये, शहरांमध्ये सगळीकडे आपल्याला सहज पाहायला मिळतं. या झाडाची एक विशिष्ट गोष्ट म्हणजे त्याला येणाऱ्या पारंब्या. पण अनेकदा आपण या पारंब्यांकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला वाटतं की वडाचं झाड आणि त्याच्या पारंब्या या निरुपयोगी आहेत. त्यांचा काहीच फायदा नाही. काही लोक तर वडाचं झाड घराजवळ किंवा शेतामध्ये लावायलाही टाळतात, कारण त्यांना ते बेकामी वाटतं. परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे. आयुर्वेदामध्ये वडाच्या झाडाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. या झाडाच्या वेगवेगळ्या भागांचा, जसं की त्याची फळं, पाने आणि विशेषतः पारंब्या, औषधी उपयोगासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. वडाच्या पारंब्यांचे आयुर्वेदात असंख्य फायदे सांगितले गेले आहेत. आजकाल मात्र आपण पारंपरिक ज्ञान बाजूला ठेवून फक्त मॉडर्न औषध पद्धतीवर अवलंबून राहतो. त्यामुळे अनेक वेळा शरीरावर दुष्परिणामही दिसू लागतात. खरं तर वडाच्या झाडाच्या पारंब्या आपल्याला अगदी सहज आणि विनामूल्य मिळू शकतात. पण आपण त्यांचा उपयोग करत नाही. कारण जी गोष्ट आपल्याला फुकट मिळते तिचं महत्त्व आपण ओळखत नाही. उलट आपण आधुनिक औषधांवर हजारो लाखो रुपये खर्च करतो आणि तरीही पूर्ण समाधान मिळत नाही. मित्रांनो, वडाच्या झाडाच्या पारंब्यांचे असे अनेक फायदे आहेत की ते जर तुम्ही नीट समजून घेतले तर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल आणि त्यांचा उपयोग करायलाही सुरुवात कराल. तर या पारंब्यांचा योग्य पद्धतीने कसा उपयोग करायचा, जेणेकरून तुम्हाला त्याचा पूर्णपणे फायदा मिळेल, ते पाहूया. वडाच्या पारंब्या प्रामुख्याने केसांच्या समस्यांवर अत्यंत गुणकारी मानल्या जातात. पारंब्यांचा वापर करून बनवलेलं तेल केस गळती थांबवण्यास, केस दाट व काळे होण्यास आणि अकाली पांढरे होण्यापासून रोखण्यास मदत करते. याशिवाय पारंब्यांचा उपयोग सांधेदुखी आणि त्वचेच्या समस्यांवरील आयुर्वेदिक उपायांमध्येही केला जातो. केस गळतीवर प्रामुख्याने उपाय: वडाच्या कोवळ्या पारंब्या खोबरेल तेलात किंवा मोहरीच्या तेलात उकळून ते तेल नियमित लावल्याने केस मजबूत होतात आणि केसांची वाढ होते. पांढरे केस व काळे करणे: पारंब्यांचे चूर्ण किंवा त्याचा अर्क केसांच्या आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. सांधेदुखीमध्ये आराम: वडाच्या पारंब्या आणि पानांचा लेप सांधेदुखी किंवा सूज असलेल्या ठिकाणी लावल्यास आराम मिळतो. पारंब्यांचा अर्क त्वचेचा संसर्गावर उपयुक्त ठरू शकतो. वडाच्या पारंब्यांचा चिकाचा वापर दातदुखी कमी करण्यासाठी केला जातो. तसेच वडाचे झाड आतून थंड, शीतवीर्याचे असल्याने शरीरातील पित्त, रक्त, दृष्टीसाठी पाने, साल वापरले जातात. तसेच वारंवार तोंड येणे, पित्तवृद्धी, त्यासाठीही आपण वडाच्या पानाचा काढा आणि त्यात जर खडी साखर मिसळून दिवसातून 4 ते 5 वेळा गुळणा केल्यास फायदा होतो. शरीरातील 3 दोषांपैकी कफ आणि पित्त या 2 दोषांचे शमन या वडामुळे होते. स्त्रियांच्या अनेक आजारांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने औषध म्हणून उपयोगी पडतो. मासिक पाळीच्या अनेक विकारांमध्ये उपचारासाठी वडापासून तयार केलेल्या औषधीचा उपयोग करतात. वडाचा तुरट रस आणि थंड गुणधर्म यामुळे स्त्रियांच्या या दोन्ही विकारात याचा अतिशय चांगला उपयोग होतो. अर्थातच त्यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्यक ठरतो. वडाच्या खोडाची साल, पाने, अंकुर व पानांचे चूर्ण अशा विविध स्वरूपात मध्ये औषधी तयार होते. त्यांचा उपयोग आरोग्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने होताना दिसतो. वडाच्या चिकाचा उपयोग विविध प्रकारच्या संधिवातावर उपचारासाठी करतात. तसेच आमवातामध्ये वडाचा चीक तसेच वडाची पाने ही लेप स्वरूपात उपयुक्त ठरतात. स्त्रियांमध्ये केस गळण्याचं प्रमाण बऱ्याचदा आढळतं. केस गळण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये केसांना रोज तेल न लावणे, आहारामध्ये तिखट, आंबट, खारट पदार्थ जास्त प्रमाणात घेणे, रात्रीचं जागरण, अतिशय चिंता करणे, चिडचिड करणे अशी अनेक कारणे केस गळतीला कारणीभूत ठरतात. यावर वडाच्या पारंब्यांनी सिद्ध केलेले तिळाचे तेल किंवा खोबरेल तेल केसांना वरून लावण्यासाठी वापरतात. तसेच या तक्रारीसाठी पोटातूनही वैद्यकीय सल्ल्याने औषधे घ्यावी लागतात. विशेष करून केशवर्धक आणि पित्तशामक औषधांचा केस गळतीवर चांगला उपयोग होतो. गर्भिणीमध्ये होणारा वडाच्या अंकुराचा उपयोग हा खूपच चांगला आहे. त्याचा उपयोग गर्भाच्या निरोगी आणि उत्तम वाढीसाठी केला जातो.
झाडापासून पंचवल्कल चूर्ण, पंचवल्कल कषाय, त्याचबरोबर वटजतदी तेल अशी विविध प्रकारची औषधे तयार केली जातात. त्यांचा उपयोग योग्य सल्ल्यानुसार अनेक व्याधींमध्येही केला जातो. याप्रमाणे स्त्रियांच्या अनेक विकारांमध्ये हे उपयुक्त असलेले हे वडाचे झाड नक्कीच पूजनीय आहे. हे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे. वडाच्या पारंब्यांचं तेल केस दाट, मजबूत आणि काळे करण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. कोवळ्या पारंब्या स्वच्छ धुवून कुटून घ्या आणि 1 लिटर खोबरेल किंवा तिळाच्या तेलात मंद आचेवर काळ्या होईपर्यंत उकळा. अधिक फायद्यासाठी यात आवळा, जास्वंद फुले, कढीपत्ता आणि कोरफड देखील घालू शकता. पारंब्यांचे तेल बनवण्याची कृती आपण जाणून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे वडाच्या कोवळ्या पारंब्या 100 ते 200 ग्रॅम, 1 लिटर खोबरेल तेल किंवा मोहरी किंवा तीळ तेल. आता आपण कृती जाणून घेऊया. कोवळ्या पारंब्या स्वच्छ धुवून घ्या आणि त्यांचे छोटे तुकडे करून कुटून घ्या. एका जाड बुडाच्या भांड्यात तेल घ्या. कुटलेल्या पारंब्या तेलात टाका. मंद आचेवर तेल गरम करा. पारंब्यांचा अर्क तेलात पूर्णपणे उतरेपर्यंत तेल काळ्या रंगाचे होईपर्यंत उकळा. तेल थंड झाल्यावर गाळून घ्या आणि बाटलीत भरून ठेवा. अधिक परिणामकारकतेसाठी तेल उकळताना कडुनिंब, आवळा, कोरफड किंवा जास्वंदीची फुले टाकू शकता. हे तेल केसांच्या मुळांना लावून हलक्या हाताने मालिश करा. हे केस गळती कमी करण्यास आणि केस पांढरे होण्यापासून रोखण्यास मदत करते. तसेच पारंबीचं हे तेल केसांच्या वाढीस मदत करते आणि कोंडा व टाळूचा संसर्ग टाळते. केस गळणे, कोंडा, केसांचं दुभंगणं तसेच टक्कल पडणं या सर्व समस्यांवर वडांच्या पारंब्याचं तेल उपयुक्त ठरते.